हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर उन्हाळा सुरू होत आहे, जस्ट हिवाळ्याची एंडिंग आणि उन्हाळ्याची सुरुवात आहे। तर कशा प्रकारे आपण ह्या उन्हाळ्यात काही गोष्टी आपल्यामध्ये बदल केल्या पाहिजे, काही लेडीज याच्यातल्या भरपूर गोष्टी करत असतील, तर कशा प्रकारे आपण चांगलं राहू शकतो किंवा आपला इम्प्रेशन चांगल्या प्रकारे पडू शकतो। लग्न आहे, पार्ट्याज आहे, कुणाचा साखरपुडा आहे किंवा काहीतरी वेगळं काहीतरी हे आहे, तर भरपूर गोष्टी आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो। तर त्यातल्या भरपूर गोष्टी भरपूर लेडीजला माहीत असतील, पण ज्या लेडीज म्हणजे ज्यांना नाही माहीत त्यांना समोर कोणाला तरी बघितल्यावर किंवा एखाद्याचं कसं असतं ना, आपण एखाद्याच्या घरात जातो तर तिचं घर किती प्रकारे छान प्रकारे क्लीन केलेलं आहे किंवा कशा प्रकारे तिने अरेंज केलेलं आहे हे बघितल्यानंतर आपल्याला मोटिवेशन मिळतो की हा, आपण घरी आल्या आल्या बघतो आपल्या घराकडे काय काय बदल करू शकतो। तसंच आपल्या शरीराचंही असतं। तर भरपूर लेडीजला आपण बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा, आपल्यात हे बदल पाहिजे होते, आपल्यातही आपण अशा प्रकारे दिसलो असतो किंवा आपल्या प्रकारे आपल्या सभोवताली जे लोक आहेत ते आपल्याला कशा प्रकारे हे इम्पॉर्टन्स देतील, तर कशा प्रकारे आपण हे सगळं करू शकतो। तर त्यात काहीतरी हॅक्स आहे छोटे मोठे, त्यांच्यापासून तुम्ही छान दिसू शकता किंवा तुमचा इम्प्रेशन छान पडू शकतो समोरच्यावर। तर ते कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा। तर चला, कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण बोलूया। तर उन्हाळा आहे, तर कशा प्रकारे साड्या निवडायच्या किंवा उन्हाळ्यात ज्या प्रकारच्या साड्या कॉटन वगैरे या प्रकारच्या साड्या जास्त करून वेअर केल्या जातात किंवा त्या आपल्याला पण सुटेबल दिसतात आणि जास्त वर्कवाल्या साड्यात आपण उन्हाळ्यात घालायला जातो आणि अगदी आपण लग्नात गेलो घामाघूम होतो। ते आपण मेकअप कितीही चांगला केलेला असेल तर आपला जर असं पूर्ण घाम निघत असेल शरीरातून किंवा हातापायावरून तर ते किती विचित्र दिसतं किंवा वाईट दिसतं। मग आपण सगळं ते त्याची मेहनत केलेली आहे लग्नासाठी किंवा आपण एखादी पार्टी असेल किंवा काहीतरी कार्यक्रम असेल तर याच्यासाठी आपण एवढं खर्च केलाय, मग आपण अशा प्रकारे चांगलं नाही दिसलं तर कसं होईल। तर त्याच्यासाठी काही हॅक्स आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि भरपूर चांगलंही वाटेल। तर तुमच्या त्याच बदलांसाठी मी काही व्हिडिओ घेऊन येत असते आणि आजही तसाच घेऊन आले। तर सगळ्यात प्रथम मी म्हणेल की सनस्क्रीम आता मी ही यूज करते। मी एक कंपनीचं प्रमोशन वगैरे नाही करत आहे, तर जे तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही सनस्क्रीम घ्या आणि सनस्क्रीम लावणं खूप हे आहे, गरजेचं आहे। त्याच्यामुळे हानिकारक जे सूर्याच्या हानिकारक किरणं असतात त्याच्यापासून आपल्या त्वचेची बचाव होतो। तशाच प्रकारे मास्क आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण आपला पूर्ण चेहरा हे कवर केला पाहिजे। आपण आता सगळ्याच लेडीज तुम्हाला स्टोन वगैरे बांधून जातात बाहेर, तर आपल्या शरीराच्या याच्यामध्ये भागामध्ये आपला जो चेहऱ्याचा भाग असतो खूप सेन्सिटिव्ह असतो आणि तो भाग आपण जपला तेवढा चांगला राहतो। तर त्याच प्रकारे तुम्ही केसांचीही काळजी घ्या, कारण आपण स्टोन बांधतो तर केसही बांधले जातात, त्याच्यामुळे भरपूर प्रकारे आपला केस छान राहतात, कवर होतात। तर तेही गोष्ट आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सजेस्ट करेल मी की एक चांगला परफ्यूम आता माझ्याकडे हे आहे, तुम्ही म्हणजे निवडा तुमच्या चॉईसनुसार। कारण काही जे हे असतात परफ्यूम असतात खूप हे असतात, हार्ड असतात आणि बॉडी स्प्रे वगैरे पण ते यूज करा, कारण तुम्हाला एकदम छान वाटेल, एकदम क्लीन वाटेल। उन्हाळ्यात कसं असतं ना, जास्त करून घाम होतं, मग त्या घामामुळे आपली चिडचिड होते किंवा आपल्याला स्मेल यायला लागते वेगळीच आपल्याच याची घामाची। तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। तशाच प्रकारे स्वेट पॅड भेटतात बघा, वरती मी फ्लॅश करेल मग जर मला भेटला तो एखादा फोटो त्याचा, माझ्याकडे आता सध्या नाही आहे, मी घेईन तेव्हा तुम्हाला दाखवीलच। तर स्वेट पॅड कशासाठी, जर जेव्हा आपण एखादी चांगली साडी वेअर करतो किंवा एखाद्या चांगल्या फंक्शनमध्ये जातो किंवा घरीच तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरात काहीतरी स्पेशल आहे, पूजा आहे, कार्यक्रम आहे किंवा हळदी कुंकू असेल, काहीतरी असतं, तेव्हा आपण काय करतो, आपण साडी खूप चांगली आणि भरजरी घातलेली असते, भरपूर चांगला सूट घातलेला असतो किंवा ड्रेस घातलेला असतो जीन्सवरही, पण आपल्याला हा इथला जो भाग आहे तर इथं घामामुळे असं ओलट दिसतं आणि ते म्हणजे ऑड वाटतं, आपल्याला चांगलं वाटत नाही, आपण कुठेतरी डिमोटिवेट होतो किंवा कोणत्याही जागेवर आपण जातो तेव्हा। तर ते घामामुळे आपण जास्त प्रवास करत असू तर ते घामामुळे असं वेगळा स्मेल पण येतो आणि ते तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही। तर त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी आहे
हा रोल ऑन आणि ते स्वेट पॅड, तर हा रोल ऑन तुम्ही नक्की वापरा. याच्यामुळे म्हणजे असं म्हणत नाही मी हाच वापरा, तुम्हाला जो आवडेल किंवा जी कंपनी तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जा जिथे स्किन केअर बद्दलचं म्हणजे सगळं भेटतं, तिथं स्किन केअरचे सगळे प्रॉडक्ट अवेलेबल असतात, त्या ठिकाणी जा आणि तिथं चांगल्या कंपनीचं चांगल्या ब्रँडचं रोल ऑन किंवा स्वेट पॅड वगैरे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतात. हे गोष्ट जेंट्स आणि लेडीज दोन्हीसाठी लागू होते, कारण घाम म्हणजे सारखंच म्हणजे ते येत असतं आपण कुठेतरी बाहेर गेलो की ते हे होतंच आणि आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्यात बदल होतात. ह्या गोष्टींमुळे आपल्याला कुठेतरी कॉन्फिडन्स येतो आणि आपण म्हणजे आपला मूड चांगला राहतो. मेन गोष्ट म्हणजे दुसऱ्यां काय म्हणतील याच्यापेक्षा आपण स्वतः कसं चांगलं राहू शकतो, दुसऱ्यांसाठी हे सगळं करायचं नसतं, हे स्वतःसाठीच करायचं असतं. आपण स्वतःमध्ये बदल केला तर नक्कीच छान आपण दिसतो. तर बघा, एखादा जर प्लांट असेल तुमच्या घरात, त्याची जर तुम्ही चांगल्या प्रकारे निगा राखली तर तो एकदम छान त्याचे फुलं वगैरे येतात किंवा चांगला तो ग्रो करतो. पण जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही किंवा तुम्ही असंच हे करून दिलं, त्याला पाणी टाकलं नाही भरपूर दिवस, तर तो ऑफकोर्स तो सुकायला लागेल किंवा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा तो झाड म्हणजे जगू शकत नाही त्याला पाणी वगैरे व्यवस्थित. तसंच आपल्या शरीराचंही असतो, काही गोष्टी आपण वेळेवर केल्या तर त्या नक्कीच हे होतात. आता तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली तर नक्की तुम्ही 30-40 ओलांडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हे असतात वांग येत नाही किंवा पिगमेंटेशन दिसून येत नाही, भरपूर गोष्टी असतात त्या होत नाही. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.